भ्रष्टाचार झाला पाहिजे, पण पर्सेंटेज कमी असायला पाहिजे. एका लोकप्रतिनिधीच्या या एका वाक्याने संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडवली आहे. अंबरनाथ नगरपालिकेचे शिवसेनेचे उपनगराध्यक्ष सदाशिव पाटील यांनी सर्वसाधारण सभेत केलेल्या या धक्कादायक वक्तव्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून विरोधकांनीही या वक्तव्यावरून सरकारला घेरण्याची तयारी सुरू केली आहे. राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना हा मुद्दा सभागृहातही गाजण्याची शक्यता व्यक्त केली जाते. अंबरनाथ नगरपालिकेच्या शुक्रवारी पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर चर्चा सुरू होती. याच चर्चेदरम्यान उपनगराध्यक्ष सदाशिव पाटील यांनी व्यासपीठावरून केलेल्या एका वक्तव्याने संपूर्ण सभागृहच अवाक झालं. भ्रष्टाचार आणि चोरी काही प्रमाणात झाली पाहिजे, पण पर्सेंटेज कमी असायला पाहिजे असं वादग्रस्त विधान त्यांनी खुलेआम केलं. हे शब्द कानावर पडता सभागृहातील अनेक सदस्य स्तब्ध झाले. वातावरण काही क्षणासाठी तणावपूर्ण बनलं. यावेळी त्यांच्या शेजारी बसलेल्या नगराध्यक्षा तेजश्री करंजुले यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केल्याचंही व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय. मात्र त्यानंतरही सदाशिव पाटील मागे हटले नाहीत. उलट खरं बोलायला कसली भीती, कोणी फाशी थोडीच देणार आहे असे म्हणत त्यांनी या आपल्या वक्तव्याचे समर्थनच केले. भ्रष्टाचार आणि चोरी काही प्रमाणात व्हायलाच पाहिजे, पण अति व्हायला नको ती. मामा आणलाच पाहिजे, पण त्याचा पर्सेंटेज एकदम कमी पाहिजे. मामा 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 हे बघा मामा. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ काही वेळातच सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. त्यानंतर राजकीय वर्तुळात, सामाजिक माध्यमांवर आणि नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली. भ्रष्टाचाराविरोधात कठोर भूमिका घेण्याची अपेक्षा असलेल्या लोकप्रतिनिधींकडून अशा प्रकारचे वक्तव्य झाल्याने अनेकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. अंबरनाथ नगरपालिकेच्या प्रतिमेलाही या वक्तव्यामुळे मोठा धक्का बसल्याची चर्चा रंगली आहे. दरम्यान राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असल्याने विरोधक हा मुद्दा सभागृहात उपस्थित करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणावर संबंधित पक्ष काय भूमिका घेणार? सदाशिव पाटील आपल्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण देणार का? आणि या वादाचे राजकीय पडसाद किती दूरवर उमटणार याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. ब्युरो रिपोर्ट, न्याय दरबार, अंबरनाथ.